नमस्कार, मी धनंजय कुलकर्णी. आपले युनिव्हर्सल चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचे विशेष संपादकीय पुणे अपघात. देशभरात सातत्याने वाहन अपघात होतात. बहुतांश अपघात हे वेग नियंत्रणात नसल्यामुळे होतात. काही अपघात अधिक रहदारीमुळे होतात. अपघातात वाहनांचे नुकसान हे होतेच, सोबत महत्वपूर्ण बाब म्हणजे जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात होते. ही दखलपात्र बाब म्हणावी लागेल. अपघातामुळे होणारी जीवितहानी टाळणे अगत्याचे म्हणावे लागेल. पुणे येथे कंटेनरची वाहनांना धडक लागल्यामुळे अपघात झाला. यात वाहनांनी पेट घेतल्यामुळे वाहनांचे नुकसान झालेच, सोबत जीवितहानी झाली. ही दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. अपघातामुळे होणारी जीवितहानी टाळण्याकरता अपघात नियंत्रित करण्यासाठी विशेष उपाययोजनांची आवश्यकता आहे. अपघात रोखण्यासाठी वाहन क्षेत्रातील तसेच सरकारच्या पुढाकारातून विशेष संशोधनाची गरज असल्याने त्या संदर्भात तातडीने पावले उचलत अपघातावर नियंत्रण प्रस्थापित करणे अगत्याचे आहे. अपघातावर नियंत्रण जर प्रस्थापित झाले तर होणारी जीवितहानी निश्चितच टळेल, हे वास्तव सत्य म्हणा. अपघातामुळे वाहनांचे झालेले नुकसान कालांतराने भरून येऊ शकते, मात्र झालेली जीवितहानी पुन्हा कधीच भरून येऊ शकत नाही. जीवन हे मानवाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे, त्यामुळे मानवी जीवनाचे संरक्षण झालेच पाहिजे. योगक्षेम वहाम्यहम या उक्तीप्रमाणे मानवी जीवन अमूल्य आहे. त्याचे रक्षण व कल्याण हे मानवी जीवनाचे मूल्य तत्व म्हणावे लागेल. पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.